नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आज 22 जानेवारी 2026 रोजी गणेश जयंती आहे. आज गणेश जयंतीच्या दिवशी एक चुकीची गोष्ट केली तर विघ्न स्वतः तुमच्या घरात प्रवेश करू शकतात आणि एक छोटासा उपाय केला तर तेच विघ्नहर्ता तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत गणेश जयंतीबद्दल. हा दिवस फक्त सण नाही तर संकटातून मुक्त होण्याचा, विघ्न नष्ट होण्याचा आणि नव्या सुरुवातीचा अत्यंत शक्तिशाली दिवस आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता का म्हणतात? कारण जेव्हा सगळे देवही थांबतात तेव्हा गणपती बाप्पा धावून येतात. गणेश जयंती का महत्त्वाची आहे? गणेश जयंती म्हणजे भगवान गणेशांचा जन्मदिवस. हा दिवस माघ महिन्यातील चतुर्थीला येतो आणि या दिवशी केलेली छोटी भक्तीसुद्धा मोठ्या संकटांना नष्ट करते. शास्त्रामध्ये सांगितले आहे की गणेश जयंतीला गणपती बाप्पा स्वतः पृथ्वीवर भक्तांचे हाल पाहण्यासाठी येतात. जेव्हा कोणी मनापासून हाक मारतं तेव्हा बाप्पा उशीर करत नाहीत. संकटात गणपती बाप्पा कसे धावून येतात? ज्या घरामध्ये निराशा, आजार, आर्थिक अडचण, नात्यांमध्ये तणाव, कामात अडथळे असतात तेव्हा गणपती बाप्पा आपल्या बुद्धीच्या शक्तीने मार्ग दाखवतात. कधी एखादी व्यक्ती अचानक मदतीला येते, कधी बंद पडलेली कामे अचानक सुरू होतात, तर कधी संकट आपोआप दूर होतात. हे सगळं विघ्नहर्त्याचं अदृश्य काम आहे. गणेश जयंतीचे शक्तिशाली उपाय. हा उपाय श्रद्धेने करा, चमत्कार नक्की अनुभवता येतो. गणेश जयंतीच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री एक लाल कापड घ्या, त्यावर गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा, एक तुपाचा दिवा लावा, गणपतीसमोर 21 दुर्वा अर्पण करा, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात सांगा, हे विघ्नहर्ता, माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे तू जाणतोस, माझ्या संकटामधून मला मार्ग दाखव. यानंतर 11 वेळा ओम गंग गणपतये नमः हा मंत्र म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रात्री कोणाशी खोटं बोलू नका, मनात वाईट विचार आणू नका. या उपायाचे अद्भुत फायदे. हा उपाय केल्यावर मन हलकं होतं, भीती कमी होते, अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात, बुद्धी स्थिर होते, नशीब साथ देऊ लागतं. हे सगळं गणपती बाप्पांची कृपा आहे. मैत्रिणींनो, गणपती बाप्पा कधीच तुमचं नुकसान करत नाहीत. ते फक्त तुम्हाला योग्य वेळ येईपर्यंत धीर धरायला शिकवतात. जर तुम्ही आज संकटात असाल तर समजा बाप्पा तुमची परीक्षा घेत आहेत आणि परीक्षा संपली की कृपा नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.